यात कल्याणमधील काळी या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कल्याणमध्ये जी काळू नदी आहे तिचं पाणी वाढलं आहे। सकाळपासूनच पाणी या ठिकाणी वाढू लागलं आहे। काळू नदीच्या पुलावरून पाणी वाहतंय। टिटवाळा जवळचा रुंद पूल हा पाण्याखाली गेलाय। रुंदा, उशीद, मड, आरेले गावांना जोडणारा हा पूल आहे आणि हाच पूल पाण्याखाली गेलाय। पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीची पाणी पातळी वाढली आहे। कालपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे या नदीची पाणी पातळी वाढली आहे। संततधार पाऊस सुरू असून सध्या पाण्याचा प्रवाह हा पुलावरून ओसंडून वाहतोय। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अमजद, कल्याणमधील काळू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, सध्याचे अपडेट द्या। वर्षा, कल्याण आणि कल्याण ग्रामीण आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर पाऊस कोसळत होता। त्यामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीत पाण्याची पातळी वाढली आहे आणि त्यामुळे या नदीवरून जे रुंदा पूल आहे तो पाण्याखाली गेला आहे। आजूबाजूचे जे 4 ते 5 गाव आहे, रुंदा, उशीद आणि इतर जे गावं आहेत त्या गावांना देखील पाणी साचल्याची माहिती आहे। सध्या कल्याण तहसील विभागाकडून नदी काठांवर जे लोक राहतात त्यांना सूचना करण्यात आल्या आहे आणि त्या लोकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे। तसेच कल्याण ग्रामीणच्या इतर भागात देखील पाणी साचल्याची माहिती आहे। सध्या प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहे। मात्र काळू नदीत पाण्याची पातळी वाढीमुळे रुंदापूल पाण्याखाली गेल्याने 3 ते 4 गावांचा जे संपर्क तुटला होता। सध्या प्रशासनाने पर्यायी पुलाचे वापर करण्याचे आवाहन लोकांना केलं आहे। वर्षा, अमजद, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।